भिवंडी ग्रामीण आमदार सम्मान्य श्री शांताराम जी मोरे के जन्मदिन के शुभ अवसर पर आज दिनांक 1 जुलाई 2024 को भिवंडी तालुका के खारबा गांव न्यू हाई स्कूल के विद्यार्थियों को युवा सेना थाने जिला सह सचिव निशांत जी जाधव द्वारा भिवंडी ग्रामीण आमदार सम्मान्य श्री शांताराम जी मोरे के प्रमुख उपस्थिति में नोटबुक व दफ्तर वितरण कर सम्मान्य श्री शांताराम जी मोरे का जन्मदिन भी केक काट कर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर युवा सेना थाने जिला सह सचिव निशांत जाधव, अजय मोरे, सूरज मोरे, रघुनाथ पांडरे, विलास पाटिल, भूषण कारभारी, उमेश कारभारी, युवराज भगत, सोनिया औचार, देवानंद जाधव, विलास जाधव, मुकादम सर, बंसोड़े सर, माने सर सहित भारी संख्या में मान्यवर व शिक्षक तथा विद्यार्थी उपस्थित थे। सभी लोगों ने भिवंडी ग्रामीण आमदार सम्मान्य श्री शांताराम जी मोरे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। तो वही संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन पवार सर ने किया। आपल्या शाळेच्या आणि आमच्या संस्थेच्या वतीने आमची शाळा, आमचे शिक्षक, शिक्षक कर्मचारी आणि आमच्या सगळे परिसरात खारबा गावातील आणि परिसरातील सगळे विद्यार्थी यांच्याकडून केक आलेला ते अनेक या ठिकाणी मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वह्या दिल्या जातील। 5 आठवीची अरे 5 आठवी भिवंडी ग्रामचे आमदार राज्यमंत्री धन्यवाद देतो आणि असंच अशी आमच्या असू द्या आपण पुढच्या वेळेस विजयाची अधिक मारावी अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी आणि आपण अधिक जास्तीत जास्त आमच्या विद्यार्थ्यांना आणि गरजूंना द्यावं अशी आमची तालुका मातेकरी प्रार्थना करतो आणि आपल्याला वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्या खारबा परिवारातर्फे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांतर्फे शुभेच्छा। धन्यवाद साहेब। आज आपल्या ह्या न्यू हायस्कूल खारबा आज इथे आपल्या भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने आज आपल्या या हायस्कूलमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा केक कापून आपण वाढदिवस साजरा केलेला आहे। अतिशय या खारबा पंचकृषीमध्ये
अतिशय सामाजिक कार्यामध्ये तन्मय असलेले आमचे मित्र निशांत जाधव आणि त्याचे सर्व सहकारी यांनी हा आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मी आमदार साहेबांच्या वतीने निशांत आपलं धन्यवाद म्हणतो. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि बघा वाढदिवस साजरा कसा करावा. आपण काही धाब्यावर म्हणा पार्टीमध्ये पण साहेबांची संकल्पना आहे तर ही जी पिढी आहे ही विद्यार्थी ही भावी पिढी आहे, हे देशाचं भवितव्य आहे आणि ही शिकली पाहिजेत आणि यांना एक आदर्श मिळावा म्हणून त्यांच्यामध्ये जाऊन आणि त्या लहान मुलांचा जो विद्यार्थ्यांचा जो आनंद असतो त्यामध्ये आपलाही आनंद साजरा होत असतो. म्हणून साहेबांची संकल्पना होती की मला कुठे बाहेर वाढदिवस साजरा करता मला मुलांच्या बरोबर साजरा करायचा आहे आणि या मुलांच्या चेहऱ्यावरचं तेज उत्साह होऊन आम्हालाही आनंद झाला. आपण इथले शिक्षक वर्ग आपण इथे सर्वांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं. अतिशय सुंदर असं नियोजन आणि मुलांमध्ये पण चांगलं वातावरण आपण इथं साजरा केला खरोखरच. आणि आपण साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर साहेब भिवंडी ग्रामीणमध्ये आज भिवंडी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवसापासून या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्फतून या भिवंडी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अतिशय विकासाची गंगा वाहते. अतिशय चांगल्या प्रकारचा निधी प्रत्येक गावामध्ये आपला निधी पोहोचलेला आहे. जो कार्यकर्ता आपल्याकडे पोहोचतो त्याला सामाजिक कार्यामध्ये असो गावाचा विकास असो साहेबांचा एक पाऊल पुढे आहे आणि अशा करोड रुपयाचा निधी या खारगाव परिसरामध्ये या भिवंडी तालुका ग्रामीणमध्ये साहेबांनी दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज आपण मी सांगायचा आनंद वाटतो का आता कालही बजेट चालू झालेलं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे. आपण हे विद्यार्थी आहात आपल्यालाही आवर्जून सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या महिलांसाठी ज्या महिलांचं वय 21 वर्ष आहे आणि 60 वर्षापर्यंत आहे त्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. आपण आपल्या ग्रामपंचायत लेवलला आणि ही माहिती आपल्या आई वडिलांना द्या आणि या व्यतिरिक्त महिलांसाठी ग्रामीण म्हणजे हा मध्यमवर्गीय महिला यांच्यासाठी वर्षाला 3 सिलेंडर मुक्त मिळणार आहेत मोफत मिळणार आहेत. आपण विद्यार्थी आपल्या आईला सांगायचं आहे वडिलांना सांगायचं आहे का या योजनेचा लाभ घ्या. अतिशय सुंदर असं ही योजना महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मी सन्माननीय आमदार साहेबांच्या माणसाने आपल्याला सांगतो या योजनेचा आपण पूर्ण लाभ घ्या. आणि आता सरांनी सांगितलेलं का शाळेच्या इमारती संदर्भात आम्ही 100% आमदार साहेब या गोष्टीचा आपला विचार केला जाईल आणि पुढच्या वेळी आपण चांगल्या याच्यापर्यंत चांगला वाढदिवस साजरा करू. धन्यवाद आणि सर्व या भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना भिवंडी तालुका यांच्या वतीने आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांना वयावाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. सन्माननीय आमदार साहेबांची आम्हाला वारंवार एक शिकवण अशी आहे की आपण समाजामध्ये वावरताना आपली बांधिलकी जपली पाहिजे किंवा आपल्यापासून दुसऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. तुम्ही ज्या वयोमर्यादेमध्ये वागता ज्या वयोमर्यादेमध्ये वावरता त्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण विभागाकडे लक्ष द्या जेणेकरून आपली तरुण पिढी पुढे जाईल आणि आपल्या समाजाचं नाही तर आपल्या महाराष्ट्राचं नाही तर आपल्या देशाचं कल्याण करेल. या हेतूने आम्ही या संपूर्ण आपल्या खारगाव शाळेच्या 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना वया वाटप केलेले आहेत. ही आज यंदाच्या वर्षाची आमची संकल्पना आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अजून वेगळ्या प्रकारची संकल्पना आहे ही आपल्या सगळ्यांना मी ग्वाही देतो आणि माझी रजा घेतो.